नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी भिसे सर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की 10वी तर कंप्लीट झालेली आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं आहे. डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणते लागतील, तसेच त्याची ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होईल. रिझल्ट तर लागलेला आहे, अजून कोणतीही नोटिफिकेशन आलेली नाही है ना. तर याबद्दल पूर्ण डिटेल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण बघतोय की मागच्या 3-4 वर्षापासून मी ॲडमिशन रिलेटेड रजिस्ट्रेशनपासून ते पूर्ण ॲडमिशन कंप्लीट होण्यापर्यंत स्टेप बाय स्टेप तुम्हाला इन्फॉर्मेशन देत चाललेलो आहे ना. आणि त्याचा बेनिफिट भरपूर विद्यार्थ्यांना होतो आहे. त्यांचे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बघू शकता प्रिव्हियस इयरचे व्हिडिओ वगैरे. ठीक आहे, तर यावर्षी पण मी तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्यापासून ते कॉलेजेसचे नावं कसे सिलेक्ट करायचे, कोणती ब्रँच घ्यायला पाहिजे, कशाप्रकारे ऑप्शन फॉर्म भरायचा, ॲडमिशन प्रोसेस कशी राहणार आहे पुढे, ती सगळं इन्फॉर्मेशन स्टेप बाय स्टेप तुम्हाला देणार आहे. व्हेरिफिकेशन करायचं असेल तर कॉलेजला जायची सुद्धा गरज नाही पडणार तुम्हाला. फक्त व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला घरच्या घरी पूर्ण ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होणार आहे तुम्हाला, आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिली गोष्ट ही आहे की 10वीचा निकाल लागलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना पर्सेंटेज जे आहे, कोणाला 80 अबव पडलेले आहेत, कमी पडलेले आहेत, कोणाला 60% पडलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा पालकांच्या मनामध्ये क्वेश्चन असा असतो की विद्यार्थ्याला जर 50% मार्क पडलेले आहेत किंवा 45% मार्क पडलेले आहेत तर डिप्लोमाला म्हणजेच पॉलिटेक्निकला ॲडमिशन तो घेऊ शकतो का. तर बघा, पालकांना मी सांगू इच्छितो की पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेण्याची कंडिशन एकच असते की तो विद्यार्थी पास झालेला पाहिजे है ना. म्हणजे त्या विद्यार्थ्याला 40% पडलेला असो किंवा 45% पडलेला असो, तो विद्यार्थी पास जर आहे ना तर तो पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेऊ शकतो. ही गोष्ट क्लिअर आहे. आता तुम्ही म्हणाल की विद्यार्थ्याला तो पॉलिटेक्निकचं सिलेबस झेपेल का, कारण इंग्लिशमध्ये असतं वगैरे वगैरे. तर तुम्हाला सांगायला मला आनंद होत आहे की पॉलिटेक्निक हे आपलं बाय लँग्वेजमध्ये सुरू झालेलं आहे. म्हणजेच काय, तर त्या विद्यार्थ्याला मराठीमध्ये पण तो पेपर लिहू शकतो आणि इंग्लिशमध्ये पण, किंवा त्याला जर वाटलं की अर्धा इंग्लिश अर्धा मराठी असं लिहायचं आहे तर तसंही तो लिहू शकतो. त्यामुळं जो इंग्लिशचा बॅरियर होता की इंग्लिश जमत नाही म्हणून पॉलिटेक्निक जमणार नाही, हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनातून किंवा पालकाच्या मनातून हा दूर झालेला आहे है ना. ओके, तर आता बघा ॲडमिशन प्रोसेस नेमकी स्टार्ट कधी होईल. बघा 8 दिवसामध्ये तुमची ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होणार आहे. डेट्सचं बघा मी विचारलेलं होतं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे आहेत ॲडमिशन विभागामध्ये, तर त्यांनी असं सांगितलं की 19 तारखेला शक्यता आहे, बट टेक्निकल एरर आला तर थोडंफार 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतो है ना. म्हणजेच काय, 19 मे पासून तुमची ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होऊ शकते. ओके, हां. त्याच्यानंतर पुढे बघा, त्यासाठी डॉक्युमेंट कोणते लागतात सर, तोपर्यंत आम्ही डॉक्युमेंट बनवून घेतो. तर बनवून घ्या विद्यार्थी मित्रांनो. डॉक्युमेंट तुम्हाला जे आहेत ते त्याचे तुम्हाला सांगतो मी. सगळ्यात अगोदर लागत असते तुमची मार्कशीट. आता तुम्ही म्हणाल की सर आमची ओरिजिनल मार्कशीट आलेली नाही आहे ना. जर ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली तर तोपर्यंत मी तुम्हाला त्याचा दुसरा पर्याय देतो है ना. सध्या तरी काय करायचं, आपल्याला 10वीची मार्कशीट लागते ओरिजिनल, जी शाळेतून तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर TC लागेल. TC म्हणजेच काय, तर लिव्हिंग सर्टिफिकेट है ना. ते कधी मिळतं तुम्हाला, मार्कशीट आल्यानंतरच. हे 2 डॉक्युमेंट सोडून द्या बाजूला. त्यानंतर असतो बघा डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी. तर डोमेसाईल म्हणजे काय असतो, तर महाराष्ट्र राज्यामध्ये रहिवासी आहे त्याचं प्रमाणपत्र असतं. आणि दुसरं असतं नॅशनॅलिटी म्हणजे त्याच्यावरती काय असतं, तर भारताचा नागरिक आहे असं लिहिलेलं मेन्शन केलेलं सर्टिफिकेट असतं. हे जर काढलेले नसतील तुम्ही तर काढायला टाका. ठीक आहे, मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांनी काढलेलेच असतील. त्यानंतर लागतो बघा उत्पन्नाचा दाखला. आता उत्पन्नाचा दाखला तुम्ही म्हणाल की माझी कॅटेगरी ही आहे ती आहे, सर्व कॅटेगरीच्या मुलांना उत्पन्नाचा दाखला लागतो. किंवा कोणी म्हणेल की सर आमचे कॅटेगरी नाही आहे कोणती, ओपनमध्ये येतो, तरी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागेल. आता याच्यामध्ये पण विद्यार्थी किंवा पालक कन्फ्युजनमध्ये असतात की सर उत्पन्नाचा दाखला तर 1 वर्षाचा मिळतो आणि 3 वर्षाचा पण मिळतो, तर आम्ही कोणता काढायचा है ना. तर दोन्हीही उत्पन्नाचे दाखले चालतात आपल्याला. 3 वर्षाचा असला तरी चालतो, 1 वर्षाचा असला तरीही चालतो है ना. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल किंवा तुम्ही जो काढू शकाल तो काढा. फक्त त्याच्यावरती काय पाहिजे, उत्पन्न हे कोणतं पाहिजे वर्षाचं, तर 2024 आणि 25चं उत्पन्न पाहिजे. आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं बघा व्हॅलिड फॉर 1 year म्हणून है ना. हां, तर उत्पन्नाचा दाखला 24-25चा लागेल आपल्याला. ओके, हां. त्यानंतर बघा उत्पन्नाचा दाखला झाला, त्याच्यानंतर लागतं तुमचं आधार कार्ड है ना. आधार कार्ड लागेल आणि बँकेचं पासबुक लागेल. मुलाचं जर बँकेमध्ये अकाउंट नसेल तर तुम्ही अकाउंट काढून घ्या नॅशनलाइज बँकेमध्ये है ना. बँकेचं अकाउंट काढून घ्या, किंवा पोस्टाचं जर अकाउंट असेल तुमचं मुलाचं
तर ते बेस्ट राहील. कारण काय होतं की स्कॉलरशिप जी आहे ती पोस्टाच्या खात्यामध्ये लवकर येत असते ॲज कम्पेअर टू अदर बँक. जर अकाउंट नसेल तर अकाउंट काढून घ्या. आणि बरेच म्हणतात बघा की जॉईंट अकाउंट वगैरे आहे, तर जॉईंट अकाउंट वगैरे तसं चालत नाही. विद्यार्थ्याचं सेपरेट अकाउंट तुम्ही काढून घ्या, कारण त्याच्यामध्ये त्याची स्कॉलरशिप वगैरे जमा होत असते. ठीक आहे. ओपन कॅटेगरीचा मुलगा असेल तरी त्याचं बँकेचं अकाउंट काढून घ्या, है ना. बँकेचं नसेल काढलं तर तुम्ही पोस्टाचं अकाउंट, पोस्टल बँकेचं अकाउंट काढून घ्या, है ना. ते बेनिफिशियल राहील. ओके. आता हे झालं. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचे 4 ते 5 पासपोर्ट साईजचे फोटो लागतात आपल्याला, ते तुम्ही ठेवायचे आहेत व्यवस्थित. हां. त्याच्यानंतर गॅप सर्टिफिकेट जर विद्यार्थ्याला म्हणजे या वर्षी पासआउट झालेलं नसेल, अगोदरच्या वर्षी पासआउट झालेलं असेल, तर त्या विद्यार्थ्याला ते गॅप सर्टिफिकेट लागतं, है ना. बट तो विद्यार्थी जर आत्ताच पास झालेला असेल तर त्या गॅप सर्टिफिकेटचं काही काम नाही. ठीक आहे. आता बघा, हे झालं कंपल्सरी डॉक्युमेंट लागणारे. आता जर कॅटेगरीमध्ये असेल विद्यार्थी तर त्याला लागतं कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर. बघा, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर हे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागतं. फक्त SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर लागत नाही. SC आणि ST हे 2 कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना नॉन क्रिमिलियरची गरज पडत नाही. त्यांना फक्त कास्ट सर्टिफिकेट लागतं. पॉलिटेक्निकची गोष्ट करतो मी 10वीच्या बेसिसवर, येते लक्षात. बाकी OBC असेल, SBC असेल, बाकी अदर ज्या कॅटेगरी असतील त्या कॅटेगरीला तुम्हाला काय लागेल, नॉन क्रिमिलियर लागेल. ठीक आहे. आता बघा, एक नवीन आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे मराठाला, तर ती SCBC कॅटेगरी आहे. तर SCBC कॅटेगरीचं पण तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट पण लागतं आणि नॉन क्रिमिलियर पण लागतं. ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेट सेपरेट मिळेल, नॉन क्रिमिलियर सेपरेट मिळेल. दोन्ही तुम्ही काढून ठेवायचे आहेत. ओके. हां. त्याच्यानंतर हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत कंपल्सरी. एवढे डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर ॲडमिशन प्रोसेस ज्यावेळेस स्टार्ट होईल त्यावेळेस मी तुम्हाला परीक्षा फॉर्म कसा भरायचा, तुम्ही मोबाईलवरती पण भरू शकता किंवा लॅपटॉपवरती भरू शकता. आणि मी त्याची प्रोसेस स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे सांगेलच. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्या ॲडमिशन रिलेटेड अपडेटसाठी तुम्हाला एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. तो व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही जॉईन करायचा आहे. ओके. आणि पुढचे अपडेट येण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच आपण इंस्टाग्रामवरती पण BC सर नावानं आहे, त्या ठिकाणी पण तुम्ही त्याला फॉलो करू शकता. ओके. आय होप तुम्हाला ऑल डाऊट क्लिअर झाले असतील. तो सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची इन्फॉर्मेशन देणार आहे की काय, तर 10वी नंतर पॉलिटेक्निक का करावं इन्स्टेड ऑफ 11वी 12वी, है ना. कारण जर इंजिनियर तुम्हाला व्हायचं असेल, 12वी झाल्यानंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता तुम्ही, बरोबर. जर तुम्हाला इंजिनिअरिंगलाच ॲडमिशन घ्यायचं असेल तर पॉलिटेक्निक केल्यानंतर पण तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळतं. त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.